असतो त्याच्याकडे मात्र आम्ही कधीच पाहत नाही. आणि ह्या फजितीमुळे सतत आम्हाला दुःखाचा भोग जो आहे तो आनंदघन आम्ही असूनसुद्धा आम्हाला तो भोग भोगावा लागतो. मग इथं म्हटलेलं आहे की प्रेमाचा विषय फक्त भगवंत असावा. मग आता घरी जाऊन आम्ही सगळ्यांना सांगणार का आजपासून आमचं कोणावर तुमच्यावर प्रेम नाही असं सांगितलं तर आपल्याला प्रपंच करता येणार आहे का? अजिबात असलं काहीही घरात जाऊन बोलायचं नाही. पण खऱ्या प्रेमाचा जो विषय असावा तो कोण असावा? तर भगवंत असावा. कारण भगवंतावर केलेलं प्रेम कधीही वाया जात नाही. ह्या जन्मात ते तुला दिलेलं हो सगळ्या भक्त भगवंताचं जे काय आहे संतांच्या बाबतीत आपण जे काय पाहतो ते की ते कधीही वाया जात नाही. ह्या जन्मात जर आश्वासन दिलेलं असेल भगवंताने एखाद्या भक्ताला आणि ते पूर्ण व्हायच्या आत तो भक्त जर प्राणोत्क्रमण त्याचं झालेलं असेल तर पुढच्या जन्मात परत भगवंत दुसरा अवतार घेऊन आला तरीसुद्धा त्यांनी ते वचन काय केलेलं आहे तर पाळलेलं आहे. हे आपण रामायण आणि महाभारत ह्याच्यामध्ये सगळं रामकृष्णाच्या कथामध्ये हे सगळे वर्णन आपण ऐकतो. भागवतामध्ये हे वर्णन आपण ऐकतो. मग भगवंत हा प्रत्येक जन्मात आपल्यासोबत आहे. पण आपण मात्र प्रत्येक जन्मात त्याचं विस्मरण आपल्याला घडलेलं आहे आणि म्हणून परत जन्म परत मरण परत जन्म परत मरण असं आपल्याला सारखं सुरू आहे. मग त्याच्या विस्मरणामुळे आपण दुःख भोगतो आणि त्याच्या स्मरणात राहिलो तर परत आपण आपल्या सुखरूप तत्वापर्यंत त्या अनुभवापर्यंत पोचून जातो. आणि म्हणून प्रेम प्रीतीने बांधावे. छान एक अभंग नेहमी पंढरपूरमध्ये मोठा मोठा लावलेला असतो पहा की त्या भगवंताला कुठं कोंडलेलं आहे? हृदयात बंदीखान्यात त्याला टाकलेलं आहे. ते कशामुळे बंदीखान्यात टाकलेलं आहे? खरोखरीच त्याला उचलून नेलेलं आहे किंवा दोरखंडाने बांधून ठेवलेलं आहे किंवा तुरुंगात टाकलेलं आहे असं काही आहे का? तर आत्यंतिक प्रेमामुळे तेव्हा भगवंत त्यांना सतत जवळ असल्याचा त्यांचा त्या ठिकाणी काय आहे तर निश्चय आहे. मग भगवंतावर प्रेम कोणासारखं करावं? तो गोपीसारखं करावं असं त्याचं एक उत्तर आहे की अखंड आपला प्रपंच तर त्या करतच होत्या पण स्मरण मात्र सतत कोणाचं करत होत्या? भगवंताचं करत होत्या. पण ते भगवंताचं स्मरण करत असताना सुद्धा आपला व्यवहार कोणीही संतांनी सोडलेला नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे संतांचे अभंग आपल्यासमोर आहे. सेना नावाने त्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर गोरा कुंभारांनी त्याचं काम केलेलं आहे. कोणीही आपलं कर्म सोडलेलं नाही म्हणजे व्यवहार सोडलेला नाही. पण अनुसंधान मात्र ते व्यवहार करत असताना त्यांना नेहमी कशाचं होतं तर भगवंताचं होतं. आणि म्हणून आपल्याला सुद्धा संतांचा उपदेश काय आहे? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसाराचा त्याग करायला सांगितला आहे का आपल्याला? फक्त तो घट्ट धरून ठेवू नका आतमध्ये चित्तात. त्याग करायचा नाही आहे पण तो संसार करत असताना भगवंताच्या अनुसंधानात जर आपण तो करत राहिलो तर कामाचा कंटाळासुद्धा येत नाही, यांत्रिकपणासुद्धा येत नाही, श्रमाची जाणीवसुद्धा होत नाही आणि चित्त जे आहे ते सदैव प्रफुल्लित प्रसन्न आनंदी ह्या पद्धतीचं राहू शकतं. आणि म्हणून प्रेमप्रीतीने बांधावे ह्याला 8वी भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे सख्य भक्ती असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता ही सख्य भक्ती आपल्या ठिकाणी तिचा उदय व्हावा म्हणून काय करावं त्याचा उपाय समर्थ इथं सांगतात. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. देवाला जे जे आवडतं त्याप्रमाणे आपण वागत राहणं असं जर आपलं चाललेलं असेल तर त्या भगवंताकडून सख्यत्वाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आता देवाला आवडतं काय काय आवडतं? आम्हाला वरच्या गोष्टी सगळ्या माहिती आहे. श्रीकृष्णाला पारिजातकाचं फूल आवडतं, शंकराला बेलाचं फूल आवडतं, गणेशाला जास्वंदाचं फूल आवडतं. ह्या वरच्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्या बगीच्यातून आणणं, स्वतःच्या बगीच्यात नसतील तर लोकांचं लक्ष नाही असं पाहून त्यांच्या घरातून आणणं या गोष्टी सगळ्या आम्हाला सोप्या जातात. ते वाहिलं की आपणही मोकळं असं आपल्याला होऊन जातं. पण भगवंताची खरी आवड काय आहे हे संतांच्या ग्रंथातून आणि भगवद्गीतेच्या सारख्या
ग्रंथातून तुमच्या आमच्यासमोर त्यांनी मांडलेली आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. कोणाची निंदा कोणाची स्तुती या दोन्ही गोष्टी समान माना जर आपल्या बाबतीत त्या घडल्या असतील तर, आणि दुसऱ्याच्या बाबतीत स्तुती करू नये कधी नराची. स्तुती करू नका, निंदाही करू नका. करायचीच झाली तर ती कोणाची करा? भगवंताची करा. आता शिशुपालाने भगवंताची निंदा केली, 100 अपराध त्याचे भरले, त्यावेळेला त्याला भगवंताने जरी सुदर्शन चक्र त्याच्याकडे फेकून मारल्यासारखं आपल्याला दिसत असलं तरी मरणोत्तर त्याचा उद्धार झालेला आहे की नाही? निंदा केली तर मरणोत्तर उद्धार आहे, आणि स्तुती केली तर जीवनमुक्तीचा आनंद आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला नेमकं काय पाहिजे? जीवनमुक्तीचा आनंद म्हणजे देहात असतानाच त्या भगवंताशी ऐक्य झाल्याची प्रचिती. ही किती महत्त्वाची आहे. मृत्यूनंतरचं कोणी पाहिलेलं आहे काय करायचं म्हणून. म्हणून ह्या पद्धतीने संत त्याच्याशी जे भक्ती करतात तसं. दुसरं आपल्यासमोर आहे, आता ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर सांगितलेलं आहे की वेदांताचा मोदक या भगवंताला आवडतो. आता गणपतीला वेदांताचा मोदक आवडतो तर वेदांताचा अभ्यास किती जण करतात हो? अहो, ते मायान ब्रह्म खूप अवघड आहे, म्हणून ते तुम्ही सांगूही नका आणि आम्हाला ऐकायला बोलवू नका. पण ते समजून घेतल्याशिवाय आमचा आनंद गमावलेला चित्ताचं परत जर प्राप्त होणार नाही तर मग ते ऐकलं पाहिजे की नाही आपण? पण ते ऐकण्याचा आपण आळसच करतो. मग वेदांताचा मोदक त्याला आवडतो आणि आम्ही वेदांत कधी पाहतही नाही. वेदांत म्हणजे काय, कशासाठी त्याचा अभ्यास करायचा, त्यात काय सांगितलेलं आहे, असं कधी संतांकडे जाऊन आपण विचारतो का? संतांची प्रवचनं ऐकतो, कीर्तनं ऐकतो, त्यांचं दर्शन घेतो, त्यांच्याकडनं प्रसाद घेतो, पण त्यांच्याकडे जातो तेव्हा महाराज माझ्या घरी हे असं चाललेलं आहे, त्यावर उपाय काय? म्हणजे जातो त्यांच्याकडे ते ह्याच पद्धतीने काहीतरी मागण्यासाठी जातो. त्यांच्याकडनं घ्यायचं काय आहे ते आपल्याला शेवटपर्यंत लक्षात येत नाही. मग इथं भगवंताला काय आवडतं तर भगवंताला वेदांताचा अभ्यास करणारे लोक आवडतात. भगवंताला इतरांची निंदास्तुती न करणारे लोक आवडतात. भगवंताला अद्वेष्टा आवडतो, म्हणजे कोणाचाही द्वेष न करणारा भक्त भगवंताला आवडतो. होतं आहे का आमच्याकडनं असं आचरण? कोणाचाच द्वेष नाही. आता मनात द्वेषमूलक विचार येतात कारण मनाचा तो स्वभाव आहे, पण त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी वाहत गेलं पाहिजे असं काही आहे का? द्वेषाने मत्सराने आतमध्ये अंतःकरण शांत राहतं का सतत आतमध्ये घालमेल चाललेली असते? घालमेल जिथं जास्ती आहे तिथं दुःख जास्ती आहे. मग कशासाठी मी कोणाचा द्वेष करायचा? जर भगवंत प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे प्रारब्धाची व्यवस्था म्हणून न्यायी बुद्धीने ज्याच्या त्याच्या कर्माला योग्य फळ देतो हे जर मला पूर्ण माहिती असेल तर माझ्या जावेला एखादी जास्ती गोष्ट मिळाली म्हणून मला द्वेष करण्याचं काय कारण आहे? ते तिचं प्रारब्ध आहे. माझ्या भावाला एखादं जास्त काही चांगलं मिळालं तर त्याचा राग करण्याचा, भावजाईचा राग करण्याचा काही संबंध येतो का? पण तसा राग केला जातो. आपण व्यवहारात पाहतो. नेहमी तत्त्वज्ञान हे व्यवहारात उतरवण्यासाठी आपल्याला बघायचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. नाहीतर मग ते पुस्तकात खूप लिहिलेलं आहे, आमच्या डायरीमध्ये खूप उतरवलेलं आहे, पण डोक्यामध्ये काही राहिलेलं नाही, असं असेल तर ती साधना होऊच शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी की कोणाचा द्वेष मत्सर असं जर मी करत असेल तर मी भगवंताचा आवडता होईल का? भलेही त्याला तळलेले मोदक खाऊ घातले नैवेद्य दाखवून किंवा उकडीचे मोदक दिले तरीसुद्धा जर मी द्वेष कोणाचा करत असेल, मत्सर करत असेल तर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. गणपती बसवताना तुम्ही एवढा थाटमाट केला असेल, रोज आरती केली असेल, रोज खिरापत वाटली असेल, पण मनातून मात्र रागद्वेष काढलेच नसतील तर भगवंत माझ्यावर कधीतरी खुश होईल का? त्याला नेमकं काय आवडतं तर रागद्वेष न करणारा असा भक्त त्याला जास्ती प्रिय आहे. पण आम्हाला सोपं मोदक करणं आहे. त्याच्यापेक्षा स्वभावातले दोष काढण्यापेक्षा आम्हाला हे पदार्थ करून, कारण कृतीतून काहीतरी केलं की आम्हाला जास्ती बरं वाटतं. प्रत्यक्ष मनातून ह्या स्वभावाला वळण लावणं हे
हे अत्यंत अवघड आहे. म्हणून आमचा प्रयत्न तसा होत नाही. तर आम्ही वरवरच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या करत राहतो. मग भगवद्गीता वाचावी आणि त्याच्यामध्ये भगवंताला काय काय आवडतं, विधी ते पाळीत, निषेधाते जाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे, असं त्या भगवंताला आवडतं.